भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक असलेल्या शरणू हांडे या कार्यकर्त्याचं सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा समर्थक असलेल्या अमित सुरवसे याने अपहरण केलं होतं। खरं तर फिल्मी स्टाईलने हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि सोलापूरच्या याच MIDC पोलीस स्टेशनमध्ये अमित सुरवसे आणि त्याच्या 6 साथीदारांच्या विरोधात अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। खरं तर पूर्ववैमनस्यातून हा सगळा प्रकार घडलेला आहे। 2 महिन्यापूर्वी शरणू हांडे याने अमित सुरवसे याला मारहाण केलेली होती। आपल्याला कल्पना असेल 2021 साली भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे अमित सुरवसे जो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा समर्थक कार्यकर्ता आहे त्याने गोपीचंद पडळकर यांची गाडी फोडलेली होती आणि त्याचा मनात राग धरून शरणू हांडे याने 2 महिन्यापूर्वी अमित सुरवसे याला मारहाण केली आणि त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी अमित सुरवसे यांनी खरं तर पूर्ण कट रचलेला होता। काल त्याने पुण्यातून झूम कार जी आहे ती भाड्याने घेतली आणि ते आपल्या साथीदारांसह तो सोलापुरात आला आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर शरणू याचं त्याने अपहरण केलं आणि कर्नाटकच्या दिशेने तो शरणू याला हातपाय बांधून तो निघालेला होता। त्याच वेळेस पोलिसांनी जे आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे 4 पथक जे आहेत ते शरणू आणि अमितच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेले होते आणि रात्री 10च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी शरणू हांडे हा गंभीर अवस्थेत असल्याचं पोलिसांना लक्षात आल्याने त्याला तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आणि सोलापूरच्या याच MIDC पोलीस स्टेशनमध्ये अमित सुरवसे याच्यासह 6 आरोपींच्या विरोधात हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। रात्री उशिरापर्यंत या सगळ्याची कायदेशीर कारवाई जी आहे ती याच MIDC पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती आणि समोर जी आता दिसणारी कार आहे हीच ती कार आहे जी पुण्यातून अमित सुरवसे याने झूम कार जी सेल्फ ड्रायव्हिंग म्हणून भाड्याने घेतलेली होती आणि 6 मित्रांच्यासह तो शरणूच्या अपहरणासाठी आलेला होता। खरं तर राजकीय नेत्यांवरती कार्यकर्त्यांचं प्रेम असतं आणि याच प्रेमाच्या पोटी शरणू आणि अमित सुरवसे यांच्यातला वाद हा किती टोकापर्यंत गेला याचं हे उदाहरण म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।